खरं तर आज फिरायला आलेलो आहे. परंतु तुमच्यासाठी एक व्हिडिओ करावा. व्हिडिओ काय करावा तर तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे. तुम्ही जे कॉमन प्रश्न विचारता बऱ्याचदा ते खाली प्रश्न विचारले जातात. प्रत्येक कमेंटची उत्तरे द्यायला जमत नाही. परंतु आज असा विचार केला आलेलोच आहे बाहेर. तर कोणता व्हिडिओ करायचा तर तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. प्रश्न तुमचे, उत्तर माझे. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. कॉमन प्रश्नांसाठीचा विषय जो आहे तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजारावरती काही कॉमन क्वेश्चन आणि त्याची आन्सर्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय? इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे इनॅबिलिटी टू सस्टेन और मेंटेन अँड इरेक्शन. इरेक्शन येत नाही किंवा निघून जातं, लिंगाला ताठरता न येणे किंवा ताठरता मध्येच निघून जाणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. दुसरा क्वेश्चन आहे की यासाठी कारणं, बरेच जण विचारतात इरेक्टाईल डिस्फंक्शनची कारणं कोणती असतात? कारणं काही फिजिकल इश्यूज असतात, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात. फिजिकल इश्यूमध्ये ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा, त्याचबरोबर डायबिटीस, त्याचबरोबर काही हार्ट प्रॉब्लेम असतात. आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेममध्ये स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, याचबरोबर काही सवयी असतात जसं की अल्कोहोल, याचबरोबर स्मोकिंग इत्यादी सवयी या कारणास्तव देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येऊ शकतं. इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती आपले डिटेल व्हिडिओ आहेत, परंतु हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ असल्या कारणाने शॉर्टमध्ये हा व्हिडिओ करण्याचा किंवा शॉर्टमध्ये उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे बरेचसे डिटेल व्हिडिओ आहेत, ते कृपया आपण पाहावेत. खाली लिंक देण्यात येईल. तिसरा प्रश्न आहे की हाऊ कॉमन इरेक्टाईल डिस्फंक्शन. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा किती कॉमन आहे? तुम्ही जे इरेक्टाईल डिस्फंक्शन या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असणारे जे लोक हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाहीत. पर्सेंटेजमध्ये मी बोलत नाही, परंतु या आजाराचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे. हा आजार बऱ्यापैकी कॉमन होत चाललेला आहे. म्हणजे हा कॉमन आहे असं समजण्यात काहीच हरकत नाही. पुढचा जो प्रश्न आहे की यंग मुलांमध्ये, याला जोडूनच यंग मुलांमध्ये हा आजार होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे येस. पूर्वी 40 ते 70 वयोगटामध्ये हा आजार जाणून यायचा किंवा काही लक्षणं जाणून यायची, परंतु अलीकडे याचं प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे यंग मुलांमध्ये सुद्धा हा आजार बऱ्यापैकी कॉमन होत चाललेला आहे. याचं कारण असं की स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, लाईफस्टाईल निगडीत म्हणजे तुमच्या जीवनशैलीच्या निगडीत काही गोष्टी असतात. स्मोकिंग, याचबरोबर अल्कोहोल इत्यादी व्यसनं यासारख्या गोष्टींचा परिणाम होऊन यंग मुलांमध्ये सुद्धा हा आजार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पुढचा प्रश्न असतो की वयोमानानुसार हा आजार वाढत जातो का? तर येस, जसजसं वय वाढेल तसतसं तुमच्या शरीरामध्ये बदल होत जातात, फिजिकल चेंजेस होत जातात, हॉर्मोनल चेंजेस होत जातात. याचबरोबर वयाबरोबर तुम्हाला इतरही आजार निर्माण होतात, जसे की हार्ट डिसीज असतील किंवा डायबिटीस असतील, यासारखे आजार वयोमानानुसार तुम्हाला निर्माण होतात आणि या आजारांचा परिणाम म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन तुम्हाला निर्माण होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, खरं तर हा रिपीट झाला असेल, की सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असतात. आत्ताच सांगितलं मी, सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असतात, जसे की स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन. एन्झायटीचा जर विचार करायला गेला तर परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे कधीतरी एखादा प्रसंग झालेला असतो, इरेक्शन आलेलं नसतं आणि भविष्यात असंच इरेक्शन येणार नाही ना, असा विचार मनात येऊ शकतो आणि हा विचार तुमचा शारीरिक संबंधापूर्वीच जर आला तर त्याला परफॉर्मन्स एन्झायटी म्हटलं जातं आणि अशा परफॉर्मन्स एन्झायटीमुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो. याचबरोबर अशा गोष्टीमुळे तुमचे आपापसातील रिलेशन किंवा रिलेशन इश्यू सुद्धा निर्माण होतात आणि या कारणास्तव देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन तुम्हाला आढळून येऊ शकतो. पुढचा जो प्रश्न आहे की इज इरेक्टाईल डिस्फंक्शन इज अ साइन ऑफ अदर हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन जर तुम्हाला आलं असेल तर हे एखाद्या आजाराचं, दुसऱ्या कोणत्या आजाराचं लक्षण असू शकतं का? तर यस, जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं असेल तर केवळ इरेक्टाईल डिस्फंक्शनचा विचार करू नका. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे इतर आजाराच्या कारणास्तव देखील येऊ शकतं. म्हणजे काही
कार्डिओव्हास्क्युलर इश्यूज असतील किंवा डायबिटीज सारखी कंडिशन असेल किंवा अजून काही हेल्थ इश्यू असतील, अशा हेल्थ इश्यूचा परिणाम म्हणून देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन जर आढळून येत असेल, तर तुम्हाला इतर कोणते आजार तर नाही ना, याचीही तपासणी करून घेण्यास काही हरकत नाही किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्यात देखील काही हरकत नाही. पुढचा याला जोडूनच प्रश्न, की डायबिटीसमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं का? येस, डायबिटीसमुळे काय होतं, की तुमच्या नर्व्हज डॅमेज होतात, ब्लड वेसल डॅमेज होतात. त्यामुळे डायबिटीसमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, की हार्मोन्स हार्मोन्सचा रोल आहे का इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये? येस, हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. स्पेशली टेस्टोस्टेरॉन जर तुमचं कमी झालं असेल, तर त्यामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. त्यामुळे हार्मोनच्या अप्स अँड डाऊन्समुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. त्याबाबत तुम्ही त्याही तपासण्या करून घेण्यास काही हरकत नाही. आता पुढचा प्रश्न असतो, की लाईफस्टाईलमध्ये जर बदल केलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन हा इम्प्रूव्ह होऊ शकतो का? तर येस, जर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये बदल केले तर इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतो. मी तर म्हणतो, की फर्स्ट स्टेप तीच आहे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करायला सुरुवात करा. म्हणजे काय, की तुम्ही रात्रीची झोप पुरेशी घ्या, सकाळी लवकर उठा, एक्सरसाइज करा. याचबरोबर डाएट म्हणजे प्रॉपर डाएट घ्यायला सुरुवात करा. पोषक सकस आहार आणि तो वेळेवर जर घेतला, तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात केली, तर इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार देखील तुमचा इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता बऱ्याचदा विचारला जाणारा एक कॉमन क्वेश्चन असतो, तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी काही जण मेडिकलमध्ये परस्पर जाऊन गोळ्या घेतात. त्या गोळ्यांचा काही साइड इफेक्ट होतो का? म्हणजे ताठरता येणाऱ्या गोळ्या खाल्ल्यानंतर शरीरावरती त्याचा साइड इफेक्ट होतो का? हा बऱ्यापैकी विचारला जाणारा कॉमन क्वेश्चन आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की अशा प्रकारच्या गोळ्या कोणी खायच्या असतात, कोणामध्ये त्या दिल्या गेल्या पाहिजेत, हेही महत्त्वाचं असतं. अशा गोळ्या खाल्ल्यानंतर बऱ्याचदा साइड इफेक्ट आढळून येतात. साइड इफेक्ट म्हणता येणार नाही, कारण ती गोळी कोण खातंय हेही महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या मेडिकलमधल्या गोळ्या जर तुम्ही खात असाल, तर काही जणांना साइड इफेक्ट म्हणजे काही जणांना नॉशिया, व्हॉमिटिंग, हेडेक, व्हिजनवरती डिस्टर्ब व्हिजन किंवा अंधारी येणं, चक्कर येणं, पोटाचे प्रॉब्लेम होणं, अशा प्रकारचे साइड इफेक्ट आढळून येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गोळ्या घेण्यापूर्वी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला एकदा अवश्य घ्यावा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा आहे, की काही नॅचरल रेमेडीज आहेत का? इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी काही नॅचरल रेमेडीज आहेत का? तर मी तुम्हाला एक छान नॅचरल रेमेडी म्हणजे सुरुवातीला तुम्ही स्वतःमध्ये बदल करणे हीच एक नॅचरल रेमेडी आहे. म्हणजे काय, की चांगली लाईफस्टाईल आत्मसात करणं. म्हणजे आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप ह्या खूप छान नॅचरल रेमेडीज आहेत. यानंतरही काही नॅचरल रेमेडीज आहेत, काही आयुर्वेदिक औषधं आहेत. यावरती आपण भविष्यामध्ये इन डिटेल व्हिडिओ करणार आहोत. परंतु हे देखील औषधं किंवा ही औषधं देखील घेताना जरी आयुर्वेदिक असतील किंवा नॅचरल रेमेडीज असतील किंवा काही सप्लिमेंट असतील, तरी देखील तुम्ही कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा, की व्हॉट आर द ट्रीटमेंट ऑप्शन्स फॉर द इरेक्टाईल डिस्फंक्शन? म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी काही ट्रीटमेंट आहेत का? किंवा काही ऑप्शन्स आहेत का? मागील मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की ट्रीटमेंट ऑप्शन्स बरेच आहेत. बऱ्याचशा काही टेक्निक्स आहेत. परंतु मागील व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि आत्ताही सांगतो. यातील काही चिकित्सा पद्धतीवरती अद्यापही रिसर्च चालू आहे. त्यामुळे चिकित्सा पद्धती काय आहे, तुमचा आजार काय आहे, तुमचं वय काय आहे आणि ते कोणामध्ये ॲप्लिकेबल करायची का नाही करायची, यासाठी तुम्ही समक्ष डॉक्टरांना भेटलं तर कधी पण बेटर राहतं. परंतु सगळ्यात बेस्ट हातात आपल्या जे काय असेल ते म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं, जीवनशैली चांगली आत्मसात करणं, याचबरोबर काही सप्लिमेंटरी औषधं आहेत. या सगळ्यांचा विचार डॉक्टरांना करू द्या. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. यानंतर पुढचा प्रश्न, की कॅन इरेक्टाईल डिस्फंक्शन बी रिव्हर्स्ड? म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कंप्लीटली बरं होऊ शकतं का? याच्यावरती तर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कंप्लीटली बरं होऊ शकतं का? तो डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली देईल. ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ आपण पाहू शकता. तर इथं सांगायचं झालं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कंप्लीटली बरं होऊ शकतं. परंतु ते तुमचं तात्पुरत्या कंडिशनमुळे निर्माण झाले आहे का? किंवा तात्पुरतं इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं असेल, तात्पुरतं इरेक्शन गेलं असेल, तर ते कंप्लीटली
क्युरेबल आहे, कम्प्लिटली लवकर बरं होतं. त्यासाठी डॉक्टरना भेटायची कोणतीही आवश्यकता नाही. परंतु तुमचं इतर आजारांच्या कारणास्तव जर तुम्हाला आलेलं असेल, वेगवेगळे आजार असतील, हार्ट डिसीज असेल, डायबिटीज असेल, इतर आजारांच्या कारणास्तव आले असेल, तर मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कृपया आपण डॉक्टरांना समक्ष भेटावं. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो. त्यासाठी काय काय ट्रीटमेंट असतात इन डिटेल व्हिडिओ दिलेला आहे. कृपया आपण तो पाहावा. आणि लास्टचा एक प्रश्न, शेवटचा प्रश्न असा आहे की डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे आपण? डॉक्टरांना कधी दाखवायला पाहिजे किंवा ट्रीटमेंटसाठी कधी गेलं पाहिजे? आत्ता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 1-2 वेळाच फक्त इरेक्शनचा प्रॉब्लेम आला असेल, तात्पुरती कंडिशन निर्माण झालेली असेल, तर घाबरू नका. त्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. काही तात्पुरत्या कंडिशन बऱ्या झाल्यानंतर तो आजार तुमचा आपोआप बरा होणार आहे. परंतु हा आजार तुम्हाला वारंवार किंवा ही लक्षणं वारंवार दिसून येत आहेत, तुम्हाला वारंवार इरेक्शन जात आहे, इरेक्शन येतच नाही, अशा वेळेस मात्र किंवा याचबरोबर तुम्हाला इरेक्शनच्या वेळेस पेन होतंय, बर्निंग होत आहे, त्याचबरोबर इच्छा निघून गेलेली आहे किंवा आणखी कोणत्या लैंगिक समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहे, तर असं काही असेल, तर मग मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे. आज आपण काही कॉमन प्रश्न पाहिले, त्या प्रश्नांची उत्तरेही पाहिली. खरं तर मी फिरायला आलेलो आहे. ऊन भरपूर आहे. कोकणात आलेलो आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास होत आहे, घाम येत आहे आणि उष्णतेचाही त्रास होत आहे, ह्युमिडिटी आहे इकडे. तरी देखील तुमच्यासाठी मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवला आहे. आय थिंक हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही. चॅनललाही सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. परंतु आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे, गायनेकोलॉजिस्ट पुणे, हा यूट्यूब चॅनल. थँक यू, टेक केअर आणि बाय बाय.